श्री स्वामी समर्थ. अध्याय 40. श्री गुरु गाणगापुरास असताना नरहरी नावाचा एक कुष्ठरोगी ब्राह्मण त्यांना शरण आला आणि वंदन करून म्हणाला, स्वामी, मी आपला नावलौकिक ऐकून आपल्या चरणाशी आलो आहे. आपण अलौकिक प्रकाश देणारे ज्योतिस्वरूप आणि भक्तवत्सल्य आहात. मी पूर्वजन्मात फार पाप केले आहे, त्यामुळेच हा भोग भोगावा लागत आहे. पण स्वामी, आता मला सहन होत नाही. मी अनेक व्रते केली, अनेक तीर्थे हिंडलो, समस्त देव पूजले, पण माझी व्याधी काही बरी होत नाही. आता मी निर्धार करून आलो आहे. आपली कृपा झाली नाही तर मी प्राणत्याग करीन. श्री गुरु त्या ब्राह्मणाला म्हणाले, तू म्हणतोस ते खरे आहे. तू पूर्वजन्मी फार पाप केले होतेस, म्हणून या जन्मी तुझी ही अवस्था झाली आहे. आता मी सांगतो ते एक निष्ठेने केलेस तर तू या व्याधीतून मुक्त होशील. श्री गुरूंनी त्याला एक उंबराचे वाळलेले लाकूड दिले आणि संगमावर भीमातीरी ते रोवून रोज त्याला 2 कळशा पाणी घालव्यास सांगितले. आणि ज्या दिवशी त्या लाकडाला पालवी फुटेल त्या दिवसापासून तुझे कोड बरे व्हायला लागेल असे सांगितले. श्रीगुरूंनी त्या विप्राला आज्ञा केली. त्यावर त्याचा विश्वास बसला. तो ते लाकूड घेऊन संगमावर गेला आणि भीमेच्या तीरावर त्याने ते रोवले. श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणाला जसे सांगितले होते तसेच आचरण त्याने केले. अशा प्रकारे 7 दिवस त्या ब्राह्मणाने उपास केले. तो त्या काष्ठाला वेळोवेळी 2 कळशा पाणी घालत असे. लोक त्याची थट्टा करून त्याला गुरुवचनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत होते, पण तो त्यांचे न ऐकता पूर्ण श्रद्धेने व्रत करीतच राहिला. शिष्याचे बोलणे ऐकून श्रीगुरू म्हणाले, त्याच्या अंतःकरणात जसा भाव असेल तशी सिद्धी त्याला मिळेल. शिष्याला केवळ गुरुवाक्य म्हणजेच अंतिम वचन असते. महत्त्व असते ते भक्तिभावाला. अंतःकरणात जशी भक्ती असेल तसेच होईल. श्रद्धेचे बळ किती असते ते सांगण्यासाठी श्रीगुरूंनी शिष्यांना काही पुराणातील कथा सांगितल्या. श्रीगुरूंनी जसा भाव तशी सिद्धी होते हे तत्त्व शिष्यांना सांगितले. मग ते संगमावर गेले. हातातील कमंडलूमधील अभिमंत्रित पाणी त्यांनी त्या शुष्क काष्ठावर शिंपडले. तो तात्काळ त्या लाकडाचा औदुंबर वृक्ष झाला आणि त्या ब्राह्मणाची कुडाची व्याधी नष्ट होऊन त्याचे शरीर निरोगी झाले. त्यानंतर अत्यंत आनंदाने नरहरी ब्राह्मणाने श्रीगुरूंची स्तोत्र रचून त्यांची स्तुती केली. श्रीगुरू ब्राह्मणासह व शिष्यांसह गावात परत आले. त्या ब्राह्मणाला जोगेश्वर असे नाव त्यांनी दिले व त्याचा आपल्या सर्वांत श्रेष्ठ भक्त म्हणून गौरव केला. त्यांच्या वंशातील लोक वेदशास्त्र संपन्न होतील असा वर दिला. त्या ब्राह्मणाच्या बाबतीत श्रीगुरूंनी सांगितल्याप्रमाणे सर्व खरे ठरले. त्याला त्यांनी विद्या सरस्वती नामक मंत्राचा उपदेश केला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अध्याय 41. नामधारक शिष्याने सिद्धमुनींना वंदन करून विचारले, स्वामी, माझ्या पूर्वजांनी श्रीगुरूंची सेवा कशी केली होती ते मला सांगा. शिष्याचे बोलणे ऐकून सिद्धमुनी म्हणाले, मी मागे सांगितले होते की तुझे पूर्वज श्रीगुरूंना भेटले होते. ते वासड नावाच्या गावी राहत होते. त्यांचे नाव सायनदेव. त्यांच्यावर श्रीगुरूंची कृपा होती. श्रीगुरू तेथून दक्षिणेस गाणगापुरास आले आणि नंतर त्यांची सर्वत्र ख्याती झाली. त्यांची कीर्ती ऐकून सर्व लोक गाणगापुरास येऊन त्यांचे दर्शन घेतल्यामुळे त्यांच्या इच्छा पूर्ण होत असत. अशा प्रकारे नृसिंह सरस्वती नावाने विख्यात झालेले श्रीगुरू गाणगापुरात राहत होते. त्यांचा पूर्वज जो सायनदेव तो श्रीगुरूंचा महिमा व कीर्ती ऐकून त्वरेने गाणगापुरास आला. त्याला फार आनंद झाला. श्रीगुरूंना पाहताच तिथूनच तो साष्टांग नमस्कार घालीत मठात गेला व त्याने परात्पर गुरूंचे रूप पाहिले. श्रीगुरू पायावर लोळण घेतली व आपल्या केसांनी त्यांचे पाय पुसले आणि म्हणाला, श्रीगुरू, आज मी धन्य झालो. तुम्हीच त्रिमूर्ती आहात. तुमच्या दर्शनाने माझे पितरही कृतार्थ झाले. माझ्या अनेक जन्मांचे पाप गेले. अशा प्रकारे श्रीगुरूंची खूप स्तुती केली. मठात भोजनोत्तर सर्व बसले असता सायनदेवाने गुरुसेवा करण्याची आपली इच्छा बोलून दाखवली. तेव्हा मजबरोबर वाटेल तेथे राहून सेवा करणे फार कठीण आहे असे ते म्हणाले. तरीही याचा निर्धार कायम होता. तो पाहून त्यांनी त्याला ठेवून घेतले. पुढे त्याची धैर्य परीक्षा पाहण्यासाठी ते रात्री त्याला संगमावर घेऊन गेले व अचानक योग मायेने त्यांनी पाऊस व वादळ निर्माण केले. त्यातच त्याला शीतनिवारणार्थ मठात जाऊन अग्नी आणण्यासाठी पाठवले.
वाटेत आजूबाजूस कुठेही पाहू नकोस असे त्याला सांगितले. तो कसा तरी अंधारात चाचपडत गावात गेला व अग्नी घेऊन परत येण्यास निघाला. पण येताना वाटेत त्याची जिज्ञासा जागृत झाली. त्याने दोन्ही बाजूस पाहिले तर विजेच्या प्रकाशात 2 मोठे कालसर्प दोन्ही बाजूस दिसले. तो धावत कसा तरी संगमावर पोहोचला तर ते साप त्याच्या पुढेच श्रीगुरूंना नमस्कार करीत आहेत असे त्याला दिसले. ते निघून गेल्यावर श्रीगुरूंनी त्याला निर्भयपणा व गुरुआज्ञा पालनाचे रहस्य व महत्त्व सांगितले. श्रीगुरूंनी त्याला विचारले, का रे असा भ्यायलास का? आम्ही तुझ्या रक्षणासाठी 2 साप पाठविले होते. आता मनात भीती धरू नकोस. आमची सेवा कठीण असते तेव्हा गुरुसेवा फार विचार करून अंगीकारावी. दृढ भक्तीने सेवा करावी लागते. शिष्याने मृत्यूचीही भीती बाळगता कामा नये. श्री स्वामी समर्थ.